आज आम्हाला जायचं होतं सासरवाडीला, म्हणजे मामाच्या तिथं. रामकृष्ण हरी मित्रांनो, मी मंगेश सपकाळ. सकाळची सुरुवात आपली दररोजच्या प्रमाणे हनुमान चालीसाने झाली. पटापट चहा पिऊन घेतला. सकाळचे 7:30 वाजले होते. आम्हाला जायचं होतं लवकर, उन्हाच्या आधी. आई म्हणायला लागली सांभाळून जा उन्हाच्या आधी. दुसऱ्या बाजूला शिव सोबत सई खेळण्यासाठी आली होती. आपण पण आता कपडे गिपडे घालून तयार झालो होतो. निघालो मग आता शिवनगरी जळगाव सपकाळ मधून. सिद्धेश्वर महाराजांचं लांबूनच दर्शन घेतलं. आता आलो होतो आम्ही आणव्याच्या पुढे. आम्हाला भरपूर जणांनी विचारलं होतं तुम्ही फोटो शूट केलते तर ते कोणतं घर होतं. तर ह्या आणव्यापासून 2 ते 2.5 किलोमीटर वर असलेलं हे घर आहे बरं का, शेतामध्ये बांधलेलं. आता आम्ही एका ठिकाणी थांबलो होतो रुमाल बांधण्यासाठी, कारण ऊन खूप आहे ना. मध्येच आपलं काही पण चालू होऊन जातं. रुमाल आम्ही बांधलेच होते, मध्येच आम्हाला डॉगी भेटले. शिवच्या हातात बिस्किटचा पुडा होता, तर अश्विनीला म्हटलं डॉगींना टाकून दे. 2 डॉगींना टाकला, पण एक डॉगी राहिला होता. पटापट अश्विनीने त्या डॉगीला पण टाकून दिलं बिस्किट. पण बाकीचे डॉगी जरा लाडातच आले होते. आता आम्ही घाट पूर्णपणे उतरून अजिंठा लेणी जवळ आलो होतो. या ठिकाणी अजिंठा लेणी आहे बरं का. वारा आणि ऊन खूप लागत होतं, म्हणून हे नवीन प्रकारचं हेल्मेट घालून घेतलं भूतासारखं. सकाळी लवकर निघलो होतो म्हणून भूक लागून गेलती. थोडा नाश्ता करून घेऊ म्हणून चेंदुर्णी मध्ये थांबलो. थोडं पुढे जात नाही तर शिव म्हणे मला लस्सी प्यायची, तर लस्सी पिऊन घेतली. आता वानेगाव पाशी आम्ही पोहोचलो होतो. ऊन खूप असल्यामुळे झाडाखाली बसलो. शेवटी पोहोचलो मामाच्या गावाला, म्हणजे सासरवाडीला, निंभोरी या ठिकाणी. आता पोहोचलो म्हटल्यावर सेल्फी पण काढून घेतली. ते आपले मामा आणि सासरे पण बरं का. मामाच्या नवीन घराचं काम चालू होतं, म्हणून निवांतपणे थंड्या वातावरणात जाऊन झोपलो. आता संध्याकाळचे 6 वाजले होते. मामान ते घरावरती पाणी मारण्यासाठी आता आले होते. हे आमच्या मामाच्या नवीन घराचं काम चालू आहे बरं का. मग तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, फॉलो, शेअर, कमेंट नक्की करा. रामकृष्ण हरी.